रात्री झोपेत असताना अचानक दीपेशला जाग आली. त्याने घड्याळात पाहिले तेव्हा बरोबर 1:30 वाजला होता. आजूबाजूला पाहता पाहता त्याची नजर घराच्या मुख्य दरवाजाच्या खालच्या फटीवर स्थिरावली. दरवाजाखाली असलेल्या फटीतून त्याला बाहेरील बाजूस लख्ख प्रकाश दिसत होता. त्याला थोडं आश्चर्यच वाटलं. इतक्या रात्री हा लख्ख प्रकाश कुठून येत असावा हे पाहण्यासाठी तो बेडवरून उठला व अलगदच त्याने दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय, संपूर्ण पॅसेजमध्ये पांढरा फट्टक धूर पसरला होता. दीपेश काहीसा बुचकळ्यातच पडला. इतका धूर नक्की कुठून येतोय हे पाहण्यासाठी तो त्या धुरातून वाट काढत चालू लागला. थोडे पुढे आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की तो धूर वरच्या मजल्यावरून येत आहे. तो तसा जिन्यावरून वरच्या दिशेने चालू लागला. धुराचा माग काढत काही वेळाने तो 4थ्या मजल्यावर येऊन पोहोचला. तो धूर सचिनच्या घरातून येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. तसा धावतच तो खोलीपाशी आला. खोलीचे दार किंचितसे उघडे होते आणि दारामागून एक प्रखर असा उजेड येत होता. दीपेशला काहीच कळत नव्हतं. त्याने अलगदच दार पुढे ढकलले व तो आत शिरला. आणि काय आश्चर्य, त्या प्रखर उजेडाच्या पलीकडे एक वेगळेच वातावरण होते. खोलीत ना धूर होता ना कोणताही लख्ख प्रकाश. इतकेच काय तर तेथील काळ वेळ सर्व काही बदलले होते. रात्रीचे दिवसात रूपांतर झाले होते. घड्याळातील वेळही केव्हाच बदलली होती. सकाळचे 11:30 वाजले होते. आपल्यासोबत काय घडते याबद्दल दीपेशला काहीच समजत नव्हतं. आसपास पाहता पाहता त्याची नजर समोरील टेबलावर असलेल्या वृत्तपत्रावर स्थिरावली. त्या वृत्तपत्रातील तारीख पाहून त्याला धक्काच बसला. कारण ती तारीख होती 15 फेब्रुवारी 2020. म्हणजेच तो दिवस ज्या दिवशी सरिताने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. म्हणजे एक प्रकारे टाइम ट्रॅव्हल करून दीपेश 2 महिने मागच्या काळात आला होता. पण हे कसं शक्य आहे आणि माझा इथे येण्याचा हेतू काय, असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात घुमू लागले. परंतु आता सर्व काही त्याच्या समजण्यापलीकडचे होते. त्याचे हे विचारचक्र सुरू असतानाच अचानक सोफ्यावरील मोबाईल वाजू लागला. दीपेशने काहीसे डोकावूनच पाहिले. स्क्रीनवर नाव होते पानसरे काका. होय, तेच पानसरे काका ज्यांच्यासोबत त्याने काही दिवसांपूर्वीच त्याच्या फ्लॅटबद्दल बोलणी केली होती. दीपेश त्याच्याच विचारात मग्न असताना किचनमधून एक व्यक्ती कॉल घेण्यासाठी धावतच बाहेर आली आणि ती व्यक्ती म्हणजे त्याचा जिवलग मित्र सचिन होता. सचिनने मला पाहिले की नाही की त्याने पाहूनही न पाहिल्यासारखे केले. नाही असे का करेल पण तो, की मी त्याला दिसलोच नाही. अशा बऱ्याच प्रश्नांनी त्याचे डोके भंडावून सोडले. अहो काका, तुमचे काम झालेच म्हणून समजा. हो हो, त्याबद्दल त्याला काही कळणार नाही, याची जबाबदारी माझी. ओके बाय. इतके म्हणून सचिनने फोन ठेवला. काय रे सचिन, मला पाहूनही न पाहिल्यासारखं केलंस? दीपेशने सचिनच्या थोडं जवळ जाऊनच विचारलं. परंतु सचिनने काहीच प्रतिसाद दिला नाही. हा असे मुद्दाम तर करत नाहीये ना, असा विचार करून दीपेशने सचिनच्या खांद्यावर हात ठेवला. आणि काय आश्चर्य, त्याचा हात सचिनच्या शरीरातून आरपार जाऊन पुन्हा खाली आला. घडलेला प्रकार पाहून दीपेश जागच्या जागी स्तब्ध उभा राहिला. त्याचे डोके सुन्न झाले. नेमकं काय घडतंय त्याचं त्यालाही कळत नव्हतं. परंतु आता एक गोष्ट मात्र पक्की होती, ती म्हणजे ना त्याला कोणी पाहू शकत होतं, ना ऐकू शकत होतं व ना तो कोणाला स्पर्श करू शकत होता. कारण काळाच्या ओघात प्रवास करून 2 महिने मागच्या काळात आलेला दीपेश शरीराने तिथे आलाच नव्हता. आलेली ती फक्त त्याची आत्मा. आई बाबा लवकर बाहेर या, मला तुम्हाला दोघांना एक मस्त बातमी सांगायची आहे. हॉलमधून आवाज देतच सचिनने त्याच्या आईवडिलांना बोलावले. काय रे सचिन, काय झाले? किचनमधून लगबगीनं बाहेर येतच शकुंतलाबाई म्हणाल्या. त्यांच्या पाठोपाठ प्रतापरावही आले. हे बघा,
आता मी काय सांगतोय ते नीट लक्षपूर्वक ऐका. आत्ताच मला पानसरे काकांचा फोन आला होता. ते सांगत होते की अंधेरीला त्यांचा एक फ्लॅट आहे आणि ते त्या फ्लॅटसाठी ग्राहक शोधत आहेत. ते मला असेही म्हणाले की तू मला ग्राहक शोधून दिलास तर मी 5% कमिशन तर देईनच, परंतु रूमच्या विक्री किमतीतून 30% सुद्धा तुला मिळतील. चेहऱ्यावर हास्य आणत सचिन सांगत होता. 30%? ते कसले अजून? शकुंतलाबाईंनी चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव आणतच विचारलं. भिंतीच्या एका कोपऱ्यात उभे राहून दीपेश त्या तिघांमधील संभाषण अगदी लक्षपूर्वकरित्या ऐकत होता. अगं, काकांच्या म्हणण्याप्रमाणे एका विधवा बाईने गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली होती. त्यानंतर त्या खोलीत जितके भाडेकरू आले त्यांना ती त्रास द्यायची. त्यामुळे त्या घरात कोणीही भाडेकरू टिकत नसे. त्यामुळे आता नाईलाजाने पानसरे काकांनी तो फ्लॅट विकायला काढलाय. शकुंतलाबाईंना समजावतच सचिन म्हणाला. अरे मग शोध लवकर. तुझ्या ओळखीत कोणी असेल तर. चांगली संधी चालून आली आहे पैसे कमावण्याची. शकुंतलाबाई त्याला म्हणाल्या. हो ग आई, संधी आली आहे आणि ती मी गमावली देखील नाहीये. चेहऱ्यावर एक क्रूर हास्य आणतच सचिन म्हणाला. म्हणजे तुझ्या ओळखीत आहे का कोणी? कोण आहे रे तो कमनशिबी व्यक्ती? शकुंतलाबाईंनी अगदी उत्साहीपणेच विचारले. कोण असेल? तुम्हाला काय वाटतं? सचिनने त्या दोघांनाही विचारलं. अरे आम्हाला कसे माहीत असणार? शकुंतलाबाई उच्चारल्या. हो, तेही बरोबरच म्हणा. चला मीच सांगतो. ती व्यक्ती म्हणजे फार कोणी लांबची व्यक्ती नाहीये, तर ती व्यक्ती म्हणजे आपल्या इमारतीत राहणारा माझा मित्र दीपेश आणि त्याची पत्नी दीप्ती. सचिनचे हे बोलणे ऐकून दीपेशच्या पायाखालची जमीनच सरकली. तसा त्याला थोडा अंदाज आलाच होता, परंतु आता खात्रीच पटली होती. आपण ज्याला मनापासून आपला मित्र मानत होतो तोच आपल्याला फसवायला निघाला आहे. या विचाराने त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. 2 सणसणीत कानाखाली वाजवून सचिनला याबद्दल जाब विचारावा असं त्याला वाटत होतं, परंतु यातील काहीच करणं शक्य नव्हतं. कारण दीपेश एका आभासी जगात होता, फक्त एका आत्म्याच्या रूपात. पण दीपेश तर तुझा चांगला मित्र आहे ना? न राहूनच प्रतापरावांनी विचारलं. हो, असेलही मित्र, परंतु एखादी गोष्ट जेव्हा पैशांवर येऊन अडकते तेव्हा मग मी मैत्री वगैरे काही पाहत नाही. मूर्ख कुठला. दीपेशला वाटतं की मी त्याला खूप चांगला मित्र समजतो, परंतु त्याला हे कुठे माहिती आहे की पैशांसाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. चेहऱ्यावर एक प्रकारचे क्रूर हास्य ठेवूनच सचिन सांगत होता. सचिन, अरे असे नको करूस त्याच्यासोबत. बिचारा खूप मेहनतीने पुढे जातोय तो. प्रतापराव म्हणाले. तुम्ही गप्प बसाओ. तुम्हालाच खूप पुळका आलाय त्या दीपेशचा. इतक्या वर्षात तुम्ही काय मोठे दिवे लावले? कधी दागदागिने नाही, कधी कोणती हौस मौज नाही. आता मुलगा करतोय तर त्यातही आडकाठी आणायची. ते काही नाही. सचिन, तू बोलतोयस ते पटतंय मला. कुठे त्या काल परवा आलेल्या मुलासोबत आपल्या भावना गुंतवायच्या. तू त्याला लवकरात लवकर पानसरे काकांची रूम दाखवायला घेऊन जा आणि कसेही करून त्याला ती रूम घेण्यास प्रवृत्त कर. पैशांच्या लालसेपोटी शकुंतलाबाई म्हणाल्या. 1 मिनिटं, काय चाललंय तुमचं? कोणाला फसवण्यासाठी निघाला आहात तुम्ही? त्या बिचाऱ्या दीपेश भाऊजींना, आणि तेही काहीशा पैशांसाठी? अहो, स्वतःच्या भावासारखे मानतात ते तुम्हाला, आणि तुम्हीही असं? वाटलं नव्हतं पैशांसाठी तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर याल असं. इतका वेळ दाराबाहेर सर्व ऐकत असलेली सरिता रागातच म्हणाली. इतका पुळका आलाय तुला त्या गावंडळ दीपेशचा? त्याला तर स्वतःचे निर्णय स्वतःला घेता येत नाहीत. काका आणि बायकोच्या विचारांवर चालणारा मुलगा आहे तो. त्याची कसली इतकी बाजू घेतेस? सचिन काहीसा आवाज चढवतच म्हणाला. अरे सचिन, तू काहीचा ऐकतोयस? पैसा कमवायची काडीची अक्कल नाही हिला. आता आई ती संधी चालून आली तर आली ज्ञान पाजळायला. शकुंतलाबाई रागातच म्हणाल्या. यात कसली ज्ञान पाजळली मी? याआधी तुम्ही तिघांना मिळून 2 जणांना फसवलं होतं, तेव्हाही मी शांत राहिले, पण आता मी शांत बसणार नाही. अहो, आपल्याला कसली कमी आहे सांगा ना? चांगले 2 वेळचे जेवतोय आपण, दोघेही नोकरीला आहोत, सर्व काही अगदी सुरळीत चालू आहे. मग काय गरज आहे अशा प्रकारे एखाद्या साध्या माणसाला फसवून त्याचे वाईट करायचे? आणि अशा प्रकारे मिळवलेला पैसा किती दिवस पुरणार आहे आपल्याला? पैशासाठी तुम्ही आता नात्याचीही कदर करणं सोडून दिलंय. आई, तुम्ही सुद्धा प्रत्येक वेळी त्याच्या चुकांवर पांघरून घालत आला आहात. उलट तुम्ही यांना समजावलं पाहिजे, पण तुम्ही यांच्या चुकीच्या वागण्याला पाठिंबा देत आहात. इतके दिवस मी हे सर्व मुकाट्याने सहन करत आले, पण आता नाही.
आणि हे असले सुख तर मला मुळीच नको. एखाद्याच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यातून मिळालेले सुख काय कामाचे. आता माझा जीव जरी घेतलात ना तरी चालेल, पण नाही तुम्हा तिघांना तुरुंगाची हवा खायला लावली ना तर बघाच. आत्ताच जाऊन सांगते दीप्तीला, तिलाही समजू देत जरा की तुम्ही तिघे किती नीच आहात ते. असे म्हणून सरिता घराबाहेर जाऊ लागली, परंतु क्षणाचाही विलंब न करता सचिनने तिला पकडलं. इतकी हिंमत वाढली तुझी की तू आम्हाला तुरुंगात टाकायला निघालीस, आणि तेही कोणासाठी? त्या गावंडळ दीपेश आणि दीप्तीसाठी? सचिनचा राग आता अनावर झाला होता. घडत असलेला सर्व प्रकार पाहून दीपेशही स्तब्धच झाला. बोलण्यासारखे तर खूप काही होते, परंतु काही फायदा होणार नव्हता हे त्याला आता माहीत होतं. एव्हाना सचिन व सरितामधील वाद विकोपाला पोहोचला. इतक्यात खालून पूजेसाठी आणलेल्या लाऊडस्पीकरवर अगदी मोठ्या आवाजात गाणी वाजू लागली. हॉलचा दरवाजा लावून सचिनने सरिताला खेचतच किचनमध्ये नेले. त्या पाठोपाठ शकुंतलाबाई व प्रतापरावही किचनमध्ये शिरले. आत काय घडतंय हे पाहण्यासाठी दीपेशने किचनच्या दिशेने धाव घेतली. तो आत गेला तेव्हा शकुंतलाबाई व प्रतापरावांनी सरिताला घट्ट पकडून ठेवलं होतं. सचिनने किचनचा दरवाजा बंद केला. तुला काय वाटलं इतक्या सहजपणे मी तुला दीप्तीला सर्व सांगू देईन का? ही माझ्या आयुष्यात पैसा कमावण्यासाठीची आलेली सुवर्ण संधी आहे, आणि ती मी तुझ्यासारख्या बिनडोकबाईमुळे जाऊ देईन? आम्हाला तुरुंगाची हवा खायला लावणार तू, पण त्याआधी आम्ही तुझाच आवाज बंद केला तर, तोही कायमचा. क्रूरपणे सचिन बोलत होता. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? अहो पण मी काही चुकीचे सांगितले का तुम्हाला? बाबा तुम्ही तरी समजावा ना यांना. प्रतापरावांना विनंती करतच सरिता म्हणाली. ते काय बोलतील मी इथे उभी असताना? सचिन, हिचे जिवंत राहणे आपल्याला परवडणारे नाही, कारण आज ना उद्या ही त्या दोघांसमोर तोंड उघडणारच आणि आपल्याला फासावर लटकवणार. तेव्हा जास्त विचार करू नकोस, आत्ताच हिचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू. सचिनला खुणावत शकुंतलाबाई म्हणाल्या, तुम्ही माझा आवाज कायम जरी बंद केलात तरी दीपेश भाऊजींना सत्याचा उलगडा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, माझ्या मृत्यूनंतरही तुम्हा तिघांना मी सुखाने जगू देणार नाही, बर्बाद करून टाकेन तुम्हाला. सरिता आक्रोश करतच म्हणाली. सचिनने चारही बाजूंनी नजर फिरवली. त्याची नजर सकाळी सरिताने आणलेल्या रॉकेलच्या गॅलनवर स्थिरावली, आणि त्याने कसलाही विचार न करता त्या गॅलनमधील रॉकेल सरिताच्या अंगावर ओतण्यास सुरुवात केली. सरिता रडत होती, आक्रोश करत होती. शकुंतलाबाई व प्रतापरावांच्या तावडीतून निसटण्याची केविलवाणी धडपड करत होती, परंतु तिला काहीच हालचाल करता येत नव्हती. घडत असलेला सर्व प्रकार विस्फारलेल्या डोळ्यांनी दीपेश पाहत होता. त्याला खूप काही करावंसं वाटत होतं, परंतु घडत असलेले सर्व हतबलपणे पाहण्या वाचून त्याच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. रॉकेलचा संपूर्ण कॅन सरिताच्या अंगावर ओतल्यानंतर सचिनने सरिताला जोरात खेचून जमिनीवर एका बाजूस ढकलले व क्षणाचाही विलंब न लावता खिशातील लायटर पेटवून सरिताच्या दिशेने भिरकावला, आणि त्याचबरोबर आगीचा एक भडका उडाला. बघता बघता सरिताचे संपूर्ण शरीर आगीच्या त्या प्रचंड ज्वाळांमध्ये सामावू लागलं. ती रडू लागली, किंचाळू लागली, आक्रोश करू लागली, परंतु त्या लाऊडस्पीकरच्या आवाजापुढे तिचे ते किंचाळणे कोणालाही ऐकू जाणार नव्हते. आज तिला वाचवणारेही कोणी नव्हते, कारण इमारतीतील बहुतांश लोक खाली पूजेची तयारी करण्यासाठी गेले होते. बघता बघता काही क्षणात संपूर्ण किचनमध्ये धुराचे साम्राज्य पसरले. अगदी तीव्र असा कुबट वास येऊ लागला. सचिनने लागलीच किचनमधील खिडकी बंद करून घेतली, जेणेकरून बाहेर पडणाऱ्या धुराची व वासाची तीव्रता कमी होईल. किचनचे दार बाहेरून ओढून ते तिघेही लगबगीनं बाहेर आले. सरिताचा आवाज आता पूर्ण बंद झाला होता. समोर सरिताचा निपचित पडलेला देह दीपेशला दिसत होता. तिचं संपूर्ण शरीर आगीमुळे पळून निघालं होतं. भाजल्यामुळे तिचा चेहरा अगदी विद्रूप दिसत होता. ते भयंकर दृश्य पाहून त्याचे हातपाय गळून पडले. त्या धक्क्याने तो थेट जमिनीवरच कोसळला. काळाच्या ओघात 2 महिने मागे येऊनही आपण सरिता वहिनींचे प्राण वाचवू शकलो नाही, याचा त्याला खूप पश्चाताप होत होता. त्याच्या डोळ्यांसमोर सरिताचे प्राण गेले होते, परंतु हतबलपणे सर्व पाहण्या वाचून त्याच्याकडे कोणता पर्याय देखील नव्हता. सरिताची ती अवस्था पाहून त्याला अश्रू अनावर झाले. वहिनी माफ करा मला,
मी तुम्हाला या नराधमांपासून नाही वाचवू शकलो. सर्व काही माझ्या डोळ्यांदेखत घडलं, पण मी फक्त बघतच राहिलो. मला माफ करा. असं म्हणत दीपेश रडू लागला. अहो उठा, काय झाले रडायला? दीप्तीचे बोलणे कानी पडताच त्याचे डोळे खाडकन उघडले. समोर पाहिले असता दीप्ती त्याच्या बाजूला बसून त्याला झोपेतून जागे करत होती. स्वप्न, हो एक भयान स्वप्न. परंतु त्या स्वप्नाने आज बऱ्याच रहस्यांवर प्रकाश टाकला होता. त्याने बाजूच्या पाण्याचा तांब्या उचलला आणि काही क्षणातच तांब्यातील संपूर्ण पाणी पटापट घशाखाली रिचवले. काही वेळाने दीपेश थोडा शांत झाला. दीप्ती, तिने आत्महत्या केली नव्हती, तिची हत्या झाली होती. त्या तिघा नराधमांनी मिळून तिला मारले. काहीशा घाबरलेल्या स्वरातच दीपेश म्हणाला, अहो काय बोलताय तुम्ही? कोणाबद्दल बोलताय? मला काहीच कळत नाहीये. कपाळावर आठ्या आणतच दीप्तीने विचारलं. अगं मी सरिता वहिनीबद्दल बोलतोय. त्याचे हे उत्तर ऐकून तिला धक्काच बसला. दीपेशने त्या स्वप्नातील घटनाक्रम एक एक करून तिला सांगण्यास सुरुवात केली. ते सर्व ऐकून तिलाही धक्काच बसला. ती सर्व ऐकत होती. सरिताची ती दुःखद गोष्ट ऐकून तिलाही अश्रू अनावर झाले. पण दीपेशला अजूनही खात्री नव्हती. त्याला जाणून घ्यायचं होतं की हे नक्की स्वप्न होतं की खरंच त्या नराधमांनी सरिता वहिनीला मारलं होतं.